एकत्र कुटुंब पद्धती योग्य की आज डिवाइड होतात, वेगळं राहतात, तर त्याचा काय परिणाम होतो त्याच्यावर? खूपच चांगला प्रश्न आहे. कारण आजच्या काळातला हा ज्वलंत प्रश्न आहे मी म्हणेन. हं. गर्भसंस्कार किंवा बाळाच्या जन्माच्या दृष्टीने म्हणाल तर येस, एकत्रित कुटुंब पद्धती खूप महत्त्वाच्या आहे. पण एकत्रित कुटुंब पद्धती असताना म्हणजे काय म्हणतो, की एकच गोष्ट मनात किंवा ते ध्यानात घेणं गरजेचं आहे. ती म्हणजे काय? एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये असणाऱ्या इतर लोकांनी त्या स्त्रीला आधार देण्याचं काम, पॉझिटिव्हिटी देण्याचं काम, आनंद देण्याचं काम केलं गेलं पाहिजे. हं. जे की सर्वसाधारण महाराष्ट्रात किंवा भारतात आपल्याला बघायला बघायला मिळत मिळत नाही. नाही. मग ते देत असतील तर निश्चित एकत्रित कुटुंब पद्धती खूप महत्त्वाच्या आहे. इव्हन डिलिव्हरी नंतर सुद्धा त्या बाळाला, त्या स्त्रीला अनेक गोष्टी म्हणजे सर्वसाधारण आई एन्झायटी, डिप्रेशनची शिकार होत असते, पोस्टपार्टम काही इश्यूज होतात. त्यासाठी एकत्रित कुटुंब पद्धती खूप महत्त्वाची आहे, अतिशय महत्त्वाची आहे. आणि मला वाटतं की आज ह्या माझ्या कार्यशाळांच्या माध्यमातनं, पॉडकास्टच्या माध्यमातनं अनेक सासू-सासरे जे काही माझी कार्यशाळा ऐकतात, पॉडकास्ट ऐकतात, पती जे ऐकतात, त्यांच्यात परिवर्तन होतं आणि ते आपल्या पत्नीला, आपल्या सुनेला खूप चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करायला सुरुवात करतात. आणि तिथे एक परिणाम बघायला मिळतो. दुसरा प्रश्न, न्यूक्लिअर फॅमिली. आत्ता आम्ही पाहतोय की आमच्याकडे जोडल्या गेलेल्या कपल्समध्ये मेजॉरिटी कपल जे आहेत ते एकटे आहेत. म्हणजे दोघेच राहत आहेत नवरा-बायको. जेव्हा दोघे राहतात त्यावेळेला काय असतं की 24 तास दोघे एकत्रित आहेत असं नाहीये ना. बरोबर. आणि दोघे राहतात त्यावेळेला त्या स्त्रीला अनेक प्रश्न पडलेले आहेत, की याचं काय करायचं, त्याचं काय करायचं, हे करू का नको, ते करू का नको, हे खाऊ का नको, ते खाऊ का नको. चिंता अनेक गोष्टींची चिंता आहे. आणि ही चिंता कधी चितेत रूपांतर करेल हे सांगता येत सांगता. नाही. आणि छोट्या-छोट्या गोष्टी मग होतात. कुठेतरी आयक्यू काहीतरी असतं. मोस्टली काय होतं, एकटे राहतोय तर मग पहिल्यांदा प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाली, की पहिल्यांदा हे काय करतात तर Google सर्च करतात. हं, YouTubeवरचे व्हिडिओ. आता YouTubeवरती एका टॉपिकवरती व्हिडिओ शोधलेत ना, कोणताही टॉपिक घ्या. हं, तुम्हाला 2 उत्तरं मिळतात. एक पॉझिटिव्ह एक सांगतं करा, एक सांगतं करू नका. हं, आणि मग पुन्हा हे कन्फ्युज्ड. हं. आणि मग त्या सगळ्या कन्फ्युजनचा, त्या सगळ्या निगेटिव्हिटीचा कुठेतरी मग परिणाम होतो. आता एक व्हिडिओ बघितला ते सांगते, की हे केलं, अरे बापरे! इट इज प्रॉब्लेमॅटिक. झालं. म्हणजे ते डोक्यात 24 तास मग तेवढंच चालू आहे. हं. आणि मग त्याच्यातून निगेटिव्हिटी तयार होते. आणि हे व्हायचं नसेल, तर एकत्रित कुटुंब पद्धती महत्त्वाची आहे.